मुंबई पुण्यासह कोकणात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। मुंबईत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। मुंबईकरांना मुसळधार पावसाचा फटका। पावसामुळे मुंबई लोकल सेवा ही खोळंबली। दादर भागातही साचलं पाणी। रायगडमध्ये सावित्री आणि गांधारी नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाऊस कायम राहिल्यास महाडला पुराचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार। पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचा दावा। मैदानात उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा। परवानगीची वाट पाहू नका। देवेंद्र फडणवीसांचं भाजप पदाधिकाऱ्यांना थेट आवाहन। जरांगेंच्या आंदोलनावर ठाकरे पवार पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणावरून फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। शरद पवारांचा अपमान केला नाही। सुप्रिया सुळेंकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या आरोपाला उत्तर। मराठे काहीही करू शकतात। एक वेळ महाविकास आघाडी एकनाथ शिंदेंचे उमेदवार निवडून देऊ, पण भाजपचे उमेदवार पाडणारच। मराठा आंदोलक जरांगेंचा भाजपला थेट इशारा। जरांगे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसून कुणाला पाडायचं, निवडून आणायचं याचं प्लॅनिंग करतायत। प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर। नगर शहर, पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा इथं महिला मेळाव्याचं आयोजन। 4 वेळा मुख्यमंत्री होऊनही पवारांनी आरक्षण दिलं नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विखेंची शरद पवारांवर टीका। नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा। आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देत घेतला आढावा। जळगावातील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास मंदिरात महापूजेचं आयोजन। नंदुरबारमध्ये आदिवासी महिलांची पाण्यासाठी भटकंती। महिलांवर जंगलातील दूषित पाणी पिण्याची वेळ। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचं साम्राज्य। भाज्या रस्त्यावर फेकल्यानं परिसरात दुर्गंधी। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची संततधार कायम। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस। जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर। पुराचा रस्ता वाहतुकीला फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक कोंडी। दौलताबाद किल्ला परिसरात 2 तास वाहतूक कोंडी। वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल। माळशेज घाटात तरुणांची हुल्लडबाजी। हुल्लडबाजीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। गतवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वरमध्ये 100 मिलीमीटर कमी पावसाची नोंद। महाबळेश्वर वेण्णा लेक ओव्हरफ्लो। परिसरातील धरणे नद्या ओसंडून वाहत आहेत। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप। गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहन चालकांची कसरत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।